अभी मेरे को लगा था वो मेरे को मिलने आएगा चाय पीने के लिए, इतना दूर से मैं उसको मिलने आया। अभी आ जाता तो मैं उसको भी दिखा देता बिरयानी कैसा खाने का है। हमारे हिंदू राष्ट्र में, हमारे हिंदुत्ववादी सोच के सरकार होने के वक्त किसी ने भी मस्ती नहीं करना चाहिए। मुझे विश्वास है कि मेरा वीडियो और वो मेरा ये पत्रकार परिषद जरूर देखेगा, इसलिए उसको समझना चाहिए ये उसका अब्बा का पाकिस्तान नहीं है। वो अगर ये सारी चीज़ ये अगर बंद नहीं होगी ना, तो इसकी सबकी दवाई हमारे पास है, आजमा के देख ले इसके बाद। देखिए किरीट भाई हमारे बड़े नेता हैं, नकल उड़ाने से उनका काम छोटा हो जाता है क्या? फिर कभी तो कभी जेल में बैठ के भी नकल निकालो, मजा आएगा नकल निकालने को। फिर जब भी शुक्रवार के दिन गैस सिलेंडर ऊपर करने को नहीं मिलेगा ना, तभी मजा आएगा। करो नकल और ज्यादा करो, मेरा भी करो जाने के बाद। फिर जहाँ जहाँ डंडे लगेंगे ना, तो फिर मजा आएगा आवाज निकालने के लिए। मैं बार बार बता रहा हूँ, ये हिंदुत्ववादी सोच की सरकार है। यहाँ कोई भी वातावरण कोई खराब ना करे। ये महादेव की भूमि है, महादेव की भूमि में बैठ के अगर ये वातावरण खराब करने की बात होगी, जबरदस्ती लोगों के ऊपर अगर कुछ थोपने का काम होगा ना, तो सही जवाब मिलेगा उन लोग। सर, मीरा भाईंदर में इसी तरह की घटना की हमेशा पुनरावृत्ति होती है, इस पर सरकार हमेशा कोई ठोस कदम लेगी आप थोड़ा जरा संयम रखो। सभी न्यूज एक ही दिन देंगे तो आपका चैनल कैसा चलेगा? सर थोड़ा मिस्टेक है कि मेरे साथ हमारे सभी हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ते, इन लोग ने जब भी आपके ऊपर तकलीफ हुई है, हमारे सारे कार्यकर्ते आपके साथ खड़े हुए। इसके आगे भी ऐसा कोई बैनर लगा के वक्त, मैं जैसे बार बार बोल रहा हूँ, एक कैबिनेट मंत्री इधर बैठ के आपके प्रोटेक्शन के लिए और आपसे बात करने आया है, तो इसके आगे का आप सोच लेना चाहिए। हमारा पुलिस डिपार्टमेंट में के सभी अधिकारी गंदे नहीं होते, कोई हिंदू स्पिरिट के भी लोग हैं, वो करेंगे ना अपने को मदद। देवा भाऊ की सरकार आहे, समज में आएगा आगे। माझी इच्छा आहे की अजून घडली पाहिजे। हे मजा नाही असं येऊन जाणं। गेल्या वेळी जेव्हा मैरा रोडला आलेलो धमाल करून गेलेलो, आता भाग पार्ट 2 करायची विचार होतो। बागी पिक्चर 2, बागी कसा पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 आला ना, मला पार्ट 2 करायची संधी तरी द्या। आता मला वाटतं इथे एक फ्लॅट घेतला पाहिजे, इथे राहायला येतो, देतील का नाही यांना विचारा फ्लॅट। कोणीही जिहादी मानसिकतेचा, मग तो कोणतो मोसिम नावाचा कोण कार्टा असेल, कोणी त्यांनी आमच्या सरकार असताना, हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असताना, आमच्या इकडच्या हिंदू समाजाला कोणीही त्रास देऊ नये, कोणीही वाकड्या नजरेने बघू नये, हा संदेश सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे। पोलीस खात्यातल्या काही मोजक्या, सगळ्यात बोलत नाही, शेवटी हे खातं आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। जनता सुरक्षित वातावरणामध्ये राहते। असं असताना काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे आमच्या फडणवीस साहेबांचं नाव अगर कोण खराब करण्याची हिम्मत कोण करत असेल, काही नावं माझ्याकडे आली आहेत, पुरावा सकट आलेला आहे, काय काय केलेलं आहे, हिंदू आमच्या माता भगिनींना कसं त्रास दिलेला आहे, लव जिहादच्या नावाने जमिनीवर थुकलं गेलेलं आणि तिला सांगितलं की हे थूक चाट, याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत। कुठल्याही त्यांना या लव जिहादच्या जिहाद्यांना समर्थन करणारे काही सरकारमध्ये बसलेले अगर कोण असेल, तर त्यांनी आता पुढे काय काय होतं त्याचा अनुभव घ्यावा। शेवटी आमच्या सरकारचं, आमच्या मुख्यमंत्र्याचं नाव कोणालाही खराब करायला मी देणार नाही। पुरावा सकट आज सगळी माहिती घेऊन चाललोय। आता आगे आगे देखो होता है क्या, काय इथे चालतंय। हिंदू सणांच्या वेळी आणि अन्य काळात अगर आमच्या इकडच्या हिंदू समाजाला कोण अंडी मारण्याच्या नावाने, लव जिहादच्या नावाने, कोण कुठलेही जिहादी मानसिकतेचे हिरवे साप अगर वळवळ करून त्यांना त्रास देत असतील ना, तर हेच ते सरकार नाही मस्ती करण्याची, हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान नाही मस्ती करण्याची।
हे काय कराची आणि इस्लामाबाद मध्ये असलं सरकार नाहीये. हे हिंदू राष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये आणि हिंदुत्वादी विचाराच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आहे. म्हणून ह्या पुढे जी शिक्षा मिळेल ते तुम्ही अनुभव घ्याल.